3 दिवस 40 संघ 3 दिवस 40 संघ 550 खेळाडू या मैदानावरती खेळले आणि ते खेळल्यानंतर अखेरकार आपल्याला 3 संघ पुढे येताना दिसलेत. शेवटच्या चरणामध्ये आपण आहोत युवा चषकाच्या. त्या शेवटच्या चरणामध्ये असताना मागील काही वर्षांमध्ये झालेल्या युवा चषकामधील चॅम्पियन टीमपैकी एक टीम अजून आपला अस्तित्व जिवंत ठेवून आहे. बाकी सर्व टीम या स्पर्धेत बाहेर झाल्यात. तो संघ म्हणजे डिपेंडिंग चॅम्पियन अडखळ संघ या स्पर्धेमध्ये आपली पुन्हा एकदा छाप उमटवतोय का? किंवा जे 2 संघ उर्वरित आहेत ते युवा चषक जिंकण्याचा स्वप्न बघून आहेत, स्वप्न उराशी बाळगून आहेत, ते संघ बाजी मारतात हे आपण पाहतो. अडखळच्या कोणत्याही गोलंदाजाने जर का अडखळच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर प्रदीपजी बेर्डे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. बघा टास्क खूप मोठे आहेत आणि टास्क असते म्हणून तर पैसे लावले जातात. महेश पाडेकर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल कोणाकडून करू? सुयश पोस्टुरे यांना विनंती करतो की आपण या आणि आपण हा सन्मान करायचा आहे. अनिकेत महाडिकच्या लगातार 6 षटकारांना 1000 रुपयाचे बक्षीस मनोज पाडावे यांच्याकडून. नेक्स्ट टाइमच्या बाहेर जाणार चेंडू वाईटची सांगता होते, अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. मी विनंती करेल पाडेकर साहेब आपण या. आपला यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. पाडेकर साहेब आपल्या यथोचित सन्मान केला जाईल. सोयजी पोस्टुरे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहतात. युवा चषक 2024 म्हणजेच युवा क्रीडा कमिटी आयोजित भव्य आयोजनातील सेमीफायनल आणि येतोय सेमीफायनलचा पहिला षटकार. अनिकेत ब्रँडेड महाडिकच्या बॅटमधून 6 धावा. थँक्यू डीजे. दाबल कधी धावा जर आपण पाहिल्या तर धावा आहेत 8. चेंडूचा खेळ झाला 2. सन्मान्य सुरेशजी पोस्टुरे यांचा यथोचित सन्मान आनंदजी काप यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल सुरेशजी पोस्टुरे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. पुन्हा एकदा वन्स अगेन अजून एक लाफ केलेला चेंडू यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअरला क्लिअर करतोय. चेंडू सीमारेखा पार 6 धावांसाठी. थँक्यू. खरा किंग मेकर कोण येणाऱ्या मॅच दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्याच मैदानाच्या आतमध्ये अनिकेत महाडिक आग ओकतोय. अनिकेत महाडिक एक इतका कॉन्फिडंट प्लेअर आहे की त्याच्या बॅटमधून येणाऱ्या धावा या दर्जादार असताना यावेळेला झेलची संधी आहे. अडवण्याचा प्रयत्न झालाय. ओहो अडवलंय का? नाही. चेंडू निघून गेलाय. चेंडू निघून जातोय सीमारेखा पार. चौकार. थँक्यू. धावपलकाची धावा जर आपण पाहिल्या तर एकंदरीत 18-18. चेंडूचा खेळ झाला 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या बॅटिंगने दाखवून दिलं अडखळ संघाने की आम्ही काय इंटेंटने इथे खेळणार आहोत. मोठा फटका यावेळेला चेंडू हवेमध्ये. उंची जास्त गाठली आहे. क्षेत्ररक्षक वेगाला झेलसाठी येत आहेत. झेल सुटलाय. बघा धावतच राहिले होते. इतके धावून चेंडूला जज करण्यासाठी थांबले सुद्धा नव्हते. आणि जर का तुमचे पाय बरोबर स्थिरावलेले नसतील तर मात्र तुम्ही झेल कसा टिपणार.
याचाच कमीपणा जाणवला आणि झेल सुटला तोपर्यंत अनिकेतनं मात्र चपळाईनं 2 धावा धावून पूर्ण केल्या गेलात. अनिकेतच्या क्लासची प्रशंसा करणं गरजेची आहे. ज्या प्रकारे हा बॅटर या स्पर्धेमध्ये बॅटिंग करत असताना आतापर्यंत अडखळसाठी दिसलाय, खरोखरच वाखाणण्याजोगे कार्य त्याच्या माध्यमातून होतंय. दीपेश लोखंडे त्याची बॅटिंग वेगळ्या प्रकारे झाली, परंतु अनिकेत हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग करत असताना या स्पर्धेमध्ये दिसला आणि ही चांगली बाब आहे अडखळ संघासाठी. हो बीट करणारे चेंडू, शानदार डिलिव्हरी, ऍक्शनने बीट केलं आणि अनिकेत ज्यासाठी तयार होते षडंपूलसाठी चेंडू तितका अपेक्षित उसळी घेताना दिसलेला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावपल करती अडखळ या संघाच्या. पहिलं षटक संपलं, 20 धावा झालात. नवीन षटकाची सुरुवात होतीये. रोहित गोलंदाजी मार्कवरती येतोय. स्ट्राईक एंडवरती दीपेश लोखंडे असतील आणि अडखळची ज्या वेळेला चर्चा केली जाते त्यावेळेला अडखळच्या बॅटर्सची जी ताकद, जो काही क्लास आहे किंवा जो काही दर्जा आहे तो एक वेगळ्या लेवलचा आहे. कारण मंडणगड तालुक्यातील स्टार खेळाडू याच गावाला बिलॉंग करतात. दीपेश लोखंडे म्हणा, समीर महाडिक म्हणा, अनिकेत महाडिक म्हणा, अतुल महाडिक म्हणा, तिथून नंतर बाकी सर्व जी स्टार कास्ट आहे ही स्टार कास्ट. मनोज पाडावे, दीपेशने जर षटकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी या बॉलवरती. बघूयात काय घडतंय. मारलाय, उडवला नाही तर चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. लॉंग ऑन क्लिअर करणारा अति उच्च दर्जेदार शानदार युवा षटकार. षटकार आला, 6 धावा आल्या आणि 6 धावांशी धावफलक वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचलं 26 वरती 26. त्यानंतर पुन्हा एकदा दीपेश यावेळेला समोरच्या दिशेने, कोणताही क्षेत्ररक्षण नाही, चेंडू निघून जाईल समोरच्या दिशेने. 1 बॉल सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त बॅटिंग अडखळने या ठिकाणी केले. बघा 2 बाबी आहेत. एका बाजूला जो अडखळ संघ आहे तो पूर्णपणे न अडखळता या स्पर्धेमध्ये इतक्या लेवल पर्यंत आलाय, परंतु जो दुसरा संघ जो अडखळ 1 आहे तो मात्र अडखळत प्रवास करत आलाय. म्हणजेच त्यांना कुठे ना कुठेतरी या मॅच मध्ये जिंकण्यासाठी चेंडू हवेमध्ये क्षेत्राचे, ओहो 1 मोर कॅच ड्रॉप. अजून एक झेल सुटलाय आणि 1-2 अजून किती झेल सोडणार. 1-1 2-2 झेल सुटल्यानंतर तुम्ही कोणत्या प्रकारे अडखळ सारख्या संघासमोर कमबॅक करणार आहात. ज्या वेळेला ही पहिली इनिंग संपेल त्यावेळेला मात्र 40 42 45 या धावांपर्यंत जर का एंड झाला अडखळचा, तर अडखळकडे जो बॉलिंग ऑर्डर आहे त्याला बघता तुम्हाला त्याचा चेस करणं सोपं राहणार नाही आहे. आणि म्हणूनच इथून कुठे ना कुठेतरी विकेट येणं गरजेचे आहेत. अनिकेत महाडिक या वेळेला सज्ज होते. बॅटचेज झेल टिपलाय. मैदानाच्या दिशेने आपण जाणार आहोत. ज्या ठिकाणी नवीन बॅटर अतुल महाडिक मैदानाच्या दिशेने येतात. यामध्ये सुद्धा क्षमता आहे. अतुलनीय कामगिरी करण्यासाठी चांगला जातो. मिडल ऑर्डरला जास्त बळकटी देण्याचं कार्य अतुलने केलं अडखळ संघासाठी. यावेळेला शफल झालेला
फलंदाज अतुल आपण पाहिला आणि नंतर आपण जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामधला कमबॅक त्या ठिकाणी होताना जवळजवळ दिसतोय. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर 5 चेंडूचा खेळ होतोय. धावफलकाची धाबा आहेत 31 धाबा. आतापर्यंत धाबांचा ग्राफ जर आपण पाहिला तर 16च्या आसपासच्या सरासरीने पुढे येण्याचा प्रयत्न केला गेला आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू काय सांगून जाईल, कशा प्रकारे खेळलं जातं या चेंडूला हे आपण पाहणार आहोत. फ्रंटफुटवरती आले त्यानंतर मात्र ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्हच्या रूपाने हा चेंडू खेळला गेला. खूप चांगली फिल्डिंग कव्हरमध्ये झाली. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. 2 षटकाचा खेळ संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धाबा धावफलकावरती अडखळ या संघाच्या. यामध्ये 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूंमध्ये किती मोठी उंची गाठली जाते अडखळ संघाच्या वतीनं हे पाहणं रोचक ठरणार आहे. तुर्तास या किंवा डीजेला आणि त्यानंतर वळत मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. मिस्टर यश अनिकेत माडिक बाद झाले. त्यानंतर अतुल माडिक मैदानात आले. दीपेश लोखंडे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि दीपेश लोखंडेने सुद्धा खूप चांगली साथ अनिकेतला दिली होती. आणि हे पाहत असताना आता हे शेवटच्या षटकामध्ये किमान 15 ते 20 धाबा या धाबांकडे बघत असणारे ती टीम अडखळ. परंतु अडखळ वन काय विचार करते, अडखळ पण विचार करते या षटकामध्ये किमान 2 ते 3 धाबाचं षटक यावं जेणेकरून नेक्स्ट इनिंगमध्ये खेळताना बळ मिळेल. आणि हे पाहणं खूप रंगतदार असणार आहे. आखोट टापाचा चेंडू याला लपेटण्याचा प्रयत्न, चेंडूला भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आलाय तिथे, एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये, दुसरीसाठी धावले सुद्धा नाहीये. दीपेशने कोणत्या प्रकारे परत येण्याची झलक सुद्धा दाखवली नाही आणि एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागतं. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती प्रभुत्व होतं. उसळी घेणारा चेंडू होता, सर्व दिशेने जाणारा चेंडू. 5व्या ते 6व्या स्टंपवरती गोलंदाजी झाली होती. तिथून मात्र जर का बाहेर शफल न होता चेंडू मागे गेला असता, वाईट सुद्धा मिळाला असता. अशा अनेक गोष्टी आहेत. या अनेक गोष्टींना सामोरं जात असताना शानदार बॉलिंग. दीपेश चेंडू फसलाय, हवेमध्ये आहे, फॉलो थ्रू मध्ये झेल करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून झालाय. परंतु जोपर्यंत तो चेंडूला फुल केला जातो तोपर्यंत एकच धाव मिळते. यावेळेला काय केलं, लॉफ केलाय, चेंडू निघून गेलाय, स्कोअर लेग सीमा रेखा पार. षटकार लगातार दुसरा. थँक्यू डीजे. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 46 धाबा दाबल करते. 4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि असं असताना अतुल माडिकचं 4 जण हे अडखळ संघासाठी खूप फायदेमंद आहे. हे फक्त याच मॅच साठी नाही आहे, इथून जर का जिंकले तर फायनल साठी सुद्धा याचा फायदा होऊ शकतो. सुहास माडिक यांच्याकडून अजून 2 ला 200 गेले तर 501 रुपयाचं बक्षीस आहे. चेंडू जर आपण पाहिला
तर मागे निघून गेलं. पंच वाईटचा इशारा देतात. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये आणि हे सगळं होणं आहे. धावांचा ग्राफ एवढा मोठा वाढलेला आहे. 47 वरती येऊन धावफलक थांबलंय. येणारे 2 चेंडू खूप निर्णायक क्षणामध्ये. श्याम शिगवण यांना अंपायर ठेवण्यात येणार आहे पुढच्या मॅच साठी. उडवलाय एक बार फिर से पुन्हा एकदा फेकून दिला. टाकला स्क्वेअर लेग सीमारेखा पार. षटकार. अच्छा लगा ना मैं तुझे देखने रही थी इसलिए तू कावरा बावरा हो रहा था ना. कावरा बावरा हो रहा था और क्या. थँक्यू डीजे. धावफलकातील दाबा किती आहेत? 53. अब तक 53 आहे. सामना 4 षटकांचा नाही आहे पण सामना 3 षटकांचाच आहे चालू असलेला. उजव्या जास्तच बाहेर आहे. उजव्या बाहेर आहे चेंडू. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राच्या रूपाने 1 रन मिळेल. हो याला धावचीची संधी आहे आणि धावचीत झालाय. अखेरकार अतुल महाडिकला मैदानाबाहेर यावं लागतं आणि इनिंगचा ब्रेक सुद्धा होतोय. इनिंग होते समाप्त. इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकातील धावा 55 आहेत. 56चं लक्ष ठेवलंय. 56चं टार्गेट आहे. चला बॅट्समन पाठवा. बॅट्समन पाठवा लवकर. हडकळवन चला वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सेमीफायनलची मॅच आणि या सेमीफायनलच्या मॅच मध्ये 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर आहेत. एकाला मिळालेली टॉप 5 मध्ये नशिबाची साथ आणि दुसऱ्याला पहिल्यापासून मेहनत करावी लागली आहे असा संघ एकमेकांसमोर आहेत.
एका बाजूला अडखळ, दुसऱ्या बाजूला अडखळवण. युवा क्रीडा कमिटी मंडळगड आयोजित युवा चषक 2024 आपण पाहतोय. आणि या स्पर्धेतील 56 धावांचा पाठलाग होतोय की नाही हे पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला सुशांत, दुसऱ्या बाजूला विनोद. दोन्ही ताकदवर बॅटर आहेत. समोर समीर महाडिक. समीर महाडिक यावेळेला गोलंदाजी मार्क वरती 18, 19, 20 या धावा प्रत्येक षटकाकडे तुम्हाला आणाव्या लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. आणि मारण्याची क्षमता या दोन्ही खेळाडूंमध्ये आहे. पहिला चेंडू उजव्या ष्टीच्या बाहेरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. लवकर बॅटमॅन केली. अगोदरच आपल्या चेहऱ्याची जी पोझिशन आहे, फेसची पोझिशन, ती सुद्धा बदलली आणि त्याचं भुगतान भोगावं लागलं. ते म्हणजे फलंदाजाला कोणत्या प्रकारची धावा आलेली नाही. समीरने प्रभावित केला ॲज अ बॉलर म्हणून या स्पर्धेमध्ये. आणि त्याचा जो काही या स्पर्धेतला आलेख राहिला परफॉर्मन्सचा, तो कुठे ना कुठेतरी कामाला आलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दीपेश लोखंडे झेल खाली. सुंदर झेल टिपलाय आणि फलंदाज सुशांत फलंदाज बाद झालाय. अजिंक्य नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू विकेट आला. यापेक्षा अजून काय चांगली सुरुवात असावी. 56 धावांचा पाठलाग करत असताना जर या प्रकारची सुरुवात असेल तर मात्र तुम्ही कोणत्याही धावफलकाला बचावण्याचं म्हणजे वाचवण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये ठेवता. यावेळेला चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलं, मैदानाला गरंगळत आला. कापेट चेंडू निघून गेला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 1-0 2 धावांमध्ये केलंय. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. युवा क्रीडा कमिटी मंदनगडच्या माध्यमातून आयोजित युवा चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमधील एक महत्वाची मॅच म्हणजे सेमीफायनलची मॅच आपल्या भेटीला आली आणि त्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये तितकी सेमीफायनल सारखी चुरस दिसत नाहीये. एका हाती अडखळ संघाने जी काय बॅटिंग केली आहे, सुरुवात केली होती अनिकेत माडिकनं. त्यानंतर मधल्या फळीमध्ये बॅटिंग खूप चांगली करण्यासाठी अतुल आले होते. त्याच्यामध्ये जर पाहिलं दीपेश लोखंडेची बॅट सुद्धा तळपली होती आणि गोलंदाजीची कमाल तो मात्र समीर महाडिक सांभाळतो म्हटल्यानंतर कुठे जागा शिल्लक राहत नाहीये. एच आणि अनिकेत माडिकच्या हातून झेल सुटतोय. एक धाव मात्र तोपर्यंत धावून कंप्लीट होतीये. यावेळेला उच्चष्टीच्या बाहेरचा चेंडू स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पॉईंट मधला क्षेत्ररक्षक तिथे आलाय आणि तो जोपर्यंत फील करेल तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. धावफलकात धावा जर आपण पाहिलं तर 4 रनचा स्कोरबोर्ड. माफ करा 5 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 म्हणजेच येणारे चेंडू शिल्लक 12 आणि 12 मध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ते म्हणजे 51. महेश पाडेकर पाचरं यांच्याकडून 505 रुपयाची देणगी युवा क्रीडा कमिटीला या युवा चषकासाठी देण्यात आले. आपलं मनापासून आभार. आपण दिलेल्या सहकार्याबद्दल, आपण केलेल्या सहकार्याबद्दल आणि दिलेल्या देणगीबद्दल. हो आखोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा इथे हाताळला गेलाय. बघा लय गवसली, सूर गवसलाय. अडखळच्या तिन्ही गोलंदाजांना या खेळपट्टीवरती कशी गोलंदाजी करायची हे माहीत पडले. हे आणि सर्व गोलंदाजांनी भापलंय आणि भापत असताना ही जी मॅच आहे किंवा ही जी स्पर्धा आहे ते आपल्या नावे करण्यासाठी ते पुढे सरसावताना दिसल्यात आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा तितकाच चांगला परफॉर्मन्स. हो यावेळेला काय घडलं, बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. फलंदाज बाद होतील. अजून एक हादरा. फलंदाज अजिंक्य बाद.
मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा सरळ दिशेने जाणारा चेंडू यावेळेला हातामध्ये जाऊन विसावचं. अनिकेत यांच्या डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत दीपेशने केली. कोणत्या प्रकारे हात खोलू दिलेले नाहीये. 3 चेंडू अजूनही खेळणं शिल्लक आहे आणि जसं जसं षटक पुढे जाताना ही मॅच औपचारिकतेच्या दिशेने झुकती होती. ते पाळणं थोडंसं वजनदार होतं औपचारिकतेचं. 9 चेंडूवरती 9 षटकार हवेत. नाही आले तर मग काय खाणार. पुन्हा एकदा एक धाव येते आणि आता स्ट्राईक रोटेट करून फक्त मॅचला एन्जॉय करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर करतात. यांचा डाऊट काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू गेलाय आणि हवेमधून विकेट. अजून एक विकेट मिळेल. फलंदाज बाद होईल आणि कोण बाद झालाय. यस, विनोद बाद होतोय. मैदाना बाहेर विनोदला जावं लागतं. ग्राउंड चला मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू येतोय सीमारेषा पार. 22 रुपयाने चौकार. 4 धाबा. थँक्यू राज. पुढील चेंडू यावेळेला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तैनात. स्क्वेअर मध्ये फेकी करेल तोपर्यंत एक धाव येते. आता फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. बघा मॅच झाल्यानंतर जिंकलेला संघ आहे म्हणजे अडखळ संघ जिंकला तर त्यांनी तिथेच थांबायचंय. तिथे लाईन अप करायचंय आणि जर का अडखळ 1 संघ जिंकला तर तुम्ही डगआउट मधून मैदानाच्या दिशेने जायचंय. गुडेगर संघ जशी मॅच संपेल आपण मैदानाच्या दिशेने जायचंय. जे काय प्लॅन करायचं अगोदरच करा. मैदानाच्या आतमध्ये लाईनअप साठी जायचं. गुडेगर संघ मॅच संपल्यानंतर तुम्ही लगेच लाईनअप साठी मैदानात जायचंय. लॉफ्ट केले चेंडूला. पुन्हा एकदा मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये दीपेश आहे आणि झेल टिपतोय. गॉन. हो पुन्हा एकदा झेल आणि खेळकर राजने तो झेल कन्वर्ट केला. अजून एक विकेट.
थँक्यू डिझोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे बघा. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि धावा किती गरजेच्या आहेत? 12 झाल्यात. म्हणजे खूप मोठा लांबचा पल्ला आहे. त्यामुळे जवळजवळ अडखळ संघाला विजयाचा सुगंध आलाय. फायनलच्या फेरीमध्ये प्रवेश मिळण्याचे दरवाजे ओपन आहेत. फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे. विनंती आहे मैदानाबाहेर कोणी नाही येणार. लाईनअप आपल्याला करायचं आहे खेळपट्टीच्या आतमध्ये. चला आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकला अडखळने. फायनल मध्ये एंटर करणारा दुसरा संघ ठरतो अडखळ. अडखळ चला मैदान विकेटच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला लाईनअप करा. गुडेगर आपण पण मैदानात लाईनअप करा जायचंय. स्टंपशी समांतर लाईनअप करायचंय. मंचाच्या दिशेने बघायचंय आणि सरळ लाईन मध्ये उभं राहायचंय.